शरद पवारांचा फोटो तुमच्या फ्लेक्सवर कायमस्वरूपी असेल, पत्रकारांना प्रश्न विचारताच तुझ्या तोंडात साखर पडो, अजित पवारांचं सूचक वक्तव्य. पिंपरी चिंचवड पालिका भ्रष्टाचारानं पोखरली, लुटारूंच्या टोळ्या वाढल्या, अजित पवारांची भाजपवर जोरदार टीका. काहींनी माझ्या नावानं बोंबाबोंब केली, अजित पवार माझ्या पाठीशी आहेत, नवाब मलिकांचा भाजपला टोमणा. पुण्यामध्ये शिवसेनेच्या प्रचार मोहिमेचा उद्या शुभारंभ. मंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत उद्या प्रचार सुरू होणार, तर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 9 जानेवारीला भव्य रॅलीचं आयोजन. कुणी गद्दारी करू नका आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांना गाडून टाका, उद्धव ठाकरेंचा उमेदवारांना कानमंत्र. शिवसेना भवनातील बैठकीची इनसाइड स्टोरी. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंकडून जाहीरनाम्याची घोषणा. मुंबईत 700 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याचं आश्वासन, तर घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी देण्याचीही घोषणा. ठाण्यामध्ये शिंदेंच्या उमेदवाराचा बिनविरोध विजय. रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक बिनविरोध विजयी. सोलापुरात भाजपच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड. अंतर्गत वादातून तोडफोडीची घटना. ऐन निवडणुकीत सोलापुरातलं राजकीय वातावरण तापलं. महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषाच सक्तीची. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.